नमस्कार मंडळी. पोहे तर प्रत्येकाच्या घरी बनले जातात. तुमच्या घरी पण पोहे बनतात ना? तर असे हे पोहे लुसलुशीत मऊ कापसासारखे कसे बनवायचे आणि सगळ्यांना आवडतील खायला अशा प्रकारे कसे बनवायचे तेच आपण आजच्या या रेसिपीमध्ये पाहणार आहोत. तर मऊ लुसलुशीत कापसासारखे आणि खायला पण चवदार असे सोप्या पद्धतीने कसे पोहे बनवायचे हे पाहूया. आज आज आपण 3 लोकांसाठी पोहे बनवणार आहोत. तर तुम्ही सर्वजण कुक विथ सौजन्या मराठी या चॅनलवर पहिल्यांदा क्लिक केलं असेल तर चॅनलला पहिलं सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. 3 लोकांसाठी 2 वाटी पोहे घेतलेत. हे पोहे अशी चाळण घ्यायची आणि त्याच्यावर हे पोहे चाळून घ्यायचे. ह्याच्यामध्ये छोटे छोटे कण असतात किंवा अळी जी काही घाण असते ती अशा चाळल्यानंतर निघून जाते. तर हे पोहे तुम्ही बेसिनखाली ह्या चाळणीमध्ये धुवून घेऊ शकता. मी इथं दाखवण्यासाठी अशा प्रकारे तांब्यात पाणी घेऊन धुवत आहे. तर आपले पोहे धुवून झालेले आहेत आणि ह्या पोह्यांना काही करायची गरज नाही. 5 मिनिटासाठी रेस्टसाठी ठेवल्यानंतर हे छान कापसासारखे मऊ असे फुगून येतात. तर 5 मिनिट आपण हे पोहे रेस्टसाठी ठेवूया. त्यानंतर पोह्यांसाठी आपण फोडणी घालूया. फोडणीसाठी आपण पहिलं शेंगदाणे तळून घेणार आहोत. तर ते मी 2 स्पून तेल घातलंय आणि शेंगदाणे छान भाजणार आहोत. शेंगदाणे हे पोह्यामध्ये घातल्यानंतर छान असं क्रिस्पी असतात आणि ते दाताखाली आले की छान टेस्ट लागते पोहे खातेवेळी. तर छान असं क्रिस्पी करून घेऊया तळून. तर काही लोक भाजून पण घालतात, तसं पण घालू शकता, पण तळलेले खूप छान असे क्रिस्पी लागतात त्यामुळे मी हे तळून घेत आहे. तर शेंगदाणे तळून झालेले आहेत. त्यात तेलामध्ये टीस्पून मोहरी घातले, त्यानंतर अर्धा टीस्पून जिरं घातले, 10 ते 12 असे कढीपत्त्याची पानं घातलेले आहेत आणि मिरची 5 ते 6 अशी बारीक कापून घातलेली आहे. तुम्हाला तिखट आणखीन हवं असेल तर तुम्ही आणखीन 1-2 मिरची वाढवू शकता. त्यानंतर हे छान तळून घ्यायचे, म्हणजे ह्याचं जे काही तिखटपणा आहे तो मिरचीचा तो फोडणीमध्ये छान उतरला जातो. आपण कांदा कापलेला आहे बारीक. कांदे मी 4 ते 5 घेतलेले आहेत. प्रमाणात कांदा असेल तितकंच छान पोहे होणार आहेत. तर कांदा घालण्यासाठी कुठलीही कंजूसी करू नका, कांदा जास्त घाला. आपण कांदा पोहे करणार आहोत तर कांद्याचं प्रमाण ह्याच्यात जास्त राहिलं की छान वाटतं. तर त्यानंतर कांदा हा छान असं परतून घ्यायचा, जास्त असं लाल वगैरे करायचं नाही, थोडा मऊ होईल इतपत आपण हा परतून घेऊया. शेंगदाणे मी आत्ता टाकलेत, तर तुम्ही फोडणी म्हणजे पूर्ण झाल्यानंतर पोहे बनवल्यानंतर त्यावरती टाकले तरी छान लागतात. थोडीशी हळद घातल्यानंतर पोह्यांना छान रंग येतो आणि सुरेख दिसते वेळी, त्यामुळे हळद 1/2 टीस्पून मी घालत आहे. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालतीये 1 टीस्पून. हे परतून झालेलं आहे. त्यानंतर मी साखर घालतीये 1 टीस्पून, हवं तर तुम्ही 2 टीस्पून घालू शकता आणि काही लोक वरून साखर घालतात. तर अशी फोडणीमध्ये साखर घातली की छान ते फोडणीमध्ये मिक्स होऊन सगळ्या पोह्यांना आणि फोडणीमध्ये छान मिक्स होतं आणि ह्याची खूप छान याला टेस्ट येते. त्यामुळे तुम्ही साखर अशी फोडणीतच घाला. आता फोडणी छान परतली गेली आहे. तर ह्यानंतर आपण याच्यामध्ये पोहे घालूया. पोहे छान फुलले आहेत, 5 ते 10 मिनिटामध्ये छान फुलून आलेले आहेत. क्वांटिटी पण वाढलेली आहे. आपण 2 वाटी पोहे घेतलेले होते, आता 3 वाटीच्या प्रमाणात झालेले आहेत. तर हे पोहे घालूया ह्याच्यात फोडणीमध्ये आणि छान हलक्या हातानं वरच्यावरती परतून घेऊया. पोहे छान परतून झालेले आहेत. तर आपण हे 1-2 मिनिटांसाठी वाफून घेऊया. याच्यावरती झाकण झाकून ठेवूया. असे छान वाफल्यानंतर हे छान मऊ आणि लुसलुशीत होणार आहेत.
मऊ छान असे लुसलुशीत पोहे तयार झालेले आहेत. यानंतर कोथिंबीर बारीक कापून घातलेले आहे. काहींना लिंबू पिळलं तर खूप आवडतं, काहींना आवडत नाही. त्यामुळे मी प्लेटमध्ये लिंबू देते, लिंबूची फोड देते. चॅनलवर मित्रांनो पहिली वेळ भेट दिली असेल कुक विथ सौजन्य मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा. असेच नवनवीन व्हिडिओ रेसिपीज तुम्ही पाहू शकता. तर याच्यामध्ये आठवण ठेवण्याची टिप्स म्हणजे छान पोहे तुम्ही छान मोकळे भिजवून घ्या, जास्त पाणी टाकू नका. लुसलुशीत होतील असे पोहे भिजवून ठेवा आणि फोडणीमध्ये साखर टाका. तर ह्या प्रमाणे केल्यानंतर छान पोहे बनले जातात.